क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमानं आणि महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन मुंबई हिंगोली जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्यानं मयूर मंगल कार्यालय वसमत जिल्हा हिंगोली इथं राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजन दिनांक 29, 30 आणि 31 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलं आहे। कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजूभैया नवघरे तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी वसमत यांनी भूषवले आहे। श्री संजय सबनीस, उपसंचालक छत्रपती संभाजीनगर, श्रीमती शारदा दळवी, तहसीलदार प्रभजित सिंह बचेर, सचिव विदर्भ कॅरम असोसिएशन वसमत, प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव, क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, आत्माराम बोथीकर, शैलेंद्र गौतम, शिवदास बोड्डेवार, श्रीनिवास पोरजवार, सुनील भाऊ काळे, अब्दुल हाफिज, अब्दुल रहमान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न होणार आहे। ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री राजेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून राज्यभरातून 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुले मुली असे 400 कॅरम खेळाडू सहभाग घेणार आहेत। सर्व तांत्रिक जबाबदारी जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव M.A. बारी आणि त्यांचे पदाधिकारी पार पाडणार आहेत। शहरावर घेण्याचं काम केले। काल सुद्धा या जिल्ह्याला क्रीडाच्या बाबतीमध्ये अडचणीचं एक मोठं औंढ्याला शिबिर घेतलं आणि आज या कॅरम स्पर्धेचं सुद्धा उद्घाटन होत आहे। मी या खेळासाठी निवासीय 3 दिवसाच्या या खेळासाठी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय। तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच 3 दिवस इथं राहायचंय, त्याची व्यवस्था आमचे क्रीडा विभागाचे सगळेच अधिकाऱ्यांनी ठेवलेली आहे। पण आपण बघत असताना की 3 दिवस इथं राहून कॉन्सन्ट्रेशन हा आपल्याला गेम खेळायचा आहे। या गेम मध्ये आता सगळेच मुलं सातत्यानं व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईल मध्ये सगळे गुंग होत असताना हे जे खेळ आहे त्या खेळांना कुठेतरी आता बगल दिली जात होती। पण मी अभिमानाने सांगतो की आमच्या जिल्ह्यामध्ये आता खरंच खेळाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने स्पर्धा होत आहेत। जेव्हापासून आमची क्रीडा अधिकारी सुद्धा नवीन सगळी टीम आमच्या इथे जॉईन झाली तेव्हापासून या क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या मागच आपल्या बॅडमिंटनच्या स्पर्धा झाल्या, आयपीएल कुठल्या घेतल्या तुम्ही घेतल्या, चेसच्या झाल्या, व्हॉलीबॉलच्या झाल्या आणि आज कॅरमच्या सुद्धा स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर ठेवलेल्या आहेत। आताच या खेळातील प्रभजित सिंह बचेर साहेबांनी सांगितलेले की हा अत्यंत कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे, ज्या गेम मध्ये माणूस विचार खूप मोठ्या प्रमाणावर करतो आणि बाजूला बसलेला सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त विचार करतो किंवा या जे इतर मार्क्स आपल्याला पडतील का त्या पद्धतीने पडतील। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस एखादा मोठा निर्णय घ्यायचा असते, आमचे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख इथे त्यांना प्रामुख्याने सांगतोय की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब ज्यावेळेस एखादा मोठा निर्णय घेत होते त्यावेळेस ते कॅरम खेळायचे। महाराष्ट्र कैरम एसोसिएशन तो जिला क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली इनकी जानिब से महाराष्ट्र के अंदर पहली बार हिंगोली ज़िले के अंदर महाराष्ट्र लेवल के मैचेस हो रहे हैं, जो बसमत तालुके को हो रहे हैं। जो ये बहुत बड़ी बात है। बसमत के आमदार साहब राजू भैया नवघरे इन्होंने आर्थिक भी मदद की है और गवर्नमेंट से भी है। और इस खास बात यह है कि राजेश मारावार साहब जो बसमत के जवई हैं, इनके वजह से बसमत में ये मैचेस हो रहे हैं, नहीं तो महाराष्ट्र के अंदर इतनी अपन कोशिश नहीं कर सकते थे। और विदर्भ कैरम के एसोसिएशन के जो हमारे सेक्रेटरी आए हुए हैं महाराज जमाल, तो इन्होंने कैरम के लिए हमारी बहुत मदद की। वहाँ से 20 कैरम आए हैं वहाँ से, और वहाँ से हम ये मैचेस कामयाब कर रहे हैं। 400 बच्चे हैं यहाँ पर रहने के लिए। मयूर मंगल कार्यालय में बॉयज़ का है, गर्ल्स का है, वेंकटेश में है। और इनको 3 दिन के लिए रहने के लिए शासन की तरफ से रहना, खाना, सुबह का नाश्ता, दोपहर का खाना, शाम का खाना, ये सब गवर्नमेंट की तरफ से है। जो मारेवार साहब इतनी मेहनत कर रहे हैं, महीने भर से रोज़ चक्कर मारते हुए यहाँ काम कर रही है और ये मैचेस काम कर रहे हैं। मेरी जो टीम है, फिरोज पठान है और बहुत सारे लोग हैं, हमारे कदम है, इतने लोग, और गौतम सर है, हमारे बोतीकर सर है, विजय गवाने हैं। ये पूरों की मदद की वजह से हम बसमत में ये मैचेस कामयाब करने की तरफ जा रहे हैं। ये लोगों के आशीर्वाद की वजह से ही ये मैचेस कामयाब हो सकते हैं। और तांत्रिक के लिए जो पंच बम्बई से आए हैं नारावाड़ बोल के, जो कि उनके सहकारी से 20 पंच हैं हमारे पास। बसमत सारख्या तालुक्यातल्या ठिकाणी राज्य शालेय होणारी एक अभिमानाची बाब आहे। स्थानिक आमदार राजूभैयाच्या नावाने लोकप्रिय आहेत।
स्पर्धेसाठी किती विद्यार्थी या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 288 विद्यार्थी 144 मुलं आणि 144 मुली अशा यांचा सहभाग आहे. 20 कॅरम बोर्ड जिमा कंपनीशी आंतरराष्ट्रीय खातेप्राप्त या बोर्डामध्ये केले जाणार आहे. माझे संस्था आहेत त्या ॲक्सिडेंट कंपनीच्या असतील या स्पर्धे याच्यावर होणार आहे. काय बक्षीस देणार महाराष्ट्र शासनाचा जो यांना सर्टिफिकेट आहे हा राज्य शासनाच्या अधिकृत स्पर्धा याच्यात सहभाग घेणं त्याचा सहभाग काय फायदा होणार येणाऱ्या शैक्षणिक काळात याचा स्पर्धेचा त्यांना फायदा होतो आणि भविष्यात त्यांच्या शैक्षणिक झालं तरी त्यांना जॉब आणि स्कॉलरशिप 17 इन्स्टिट्यूट आहेत ज्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशन ॲफिलिएटेड आहेत. जिल्ह्याचे कॅरम असोसिएशनचे सचिव श्री बारी सर मागे 15 दिवसापासून त्यांनी नियोजन केलेलं आहे. या प्रसंगी सर्व खेळाडूंना, सर्व पंचांना, सर्व क्रीडाप्रेमींना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने मी शुभेच्छा प्रदान करतो. 2 शब्द बोलून मी रजा घेतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.